हे गाईज, वेलकम बॅक. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमचं जग बघायचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल. लेट मी आस्क यू अ क्वेश्चन. तुम्ही कधी विचार केलाय का की तुम्ही खूप प्रयत्न करताय, पॉझिटिव्ह विचार करताय, अफर्मेशन्स लिहून काढताय, तरीही लाईफमध्ये गोष्टी ट्रान्सफॉर्म का होत नाहीयेत? यू आर वर्किंग सो हार्ड बट स्टील फीलिंग स्टक. वाय? कारण प्रॉब्लेम तुमच्या आजच्या प्रयत्नांमध्ये नाही आहे, प्रॉब्लेम तुमच्या चाइल्डहुड प्रोग्रामिंगमध्ये आहे. बघा फ्रेंड्स, जेव्हा आपण जन्माला येतो ना, आपलं ब्रेन एका कोऱ्या कागदासारखं असतं, एका ब्लँक सॉफ्टवेअरसारखं. फ्रॉम एज 0 to 7 आपलं मन थीटा ब्रेनवेव्ह स्टेटमध्ये असतं. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण एका संमोहन म्हणजेच हिप्नोसिस अवस्थेत असतो. आपण आजूबाजूला जे बघतो, जे ऐकतो, ते सगळं आपलं सबकॉन्शियस माइंड सरळ आतमध्ये कॉपी पेस्ट करत असतं. नो फिल्टर्स, नो लॉजिक. इमॅजिन करा, एक मुलगी आहे, ती लहानपणापासून घरात एकच वाक्य ऐकत मोठी झाली आहे, पैसे काय झाडाला लागतात का? पैसा मिळवणं खूप कठीण असतं. मोठी माणसं पैशाच्या मागे धावतात आणि सुखी नसतात. आता ती मोठी झाली आहे. शी वॉन्ट्स टू बिकम अ सक्सेसफुल एंटरप्रेन्योर. ती दिवस रात्र मेहनत करते, पण माहिती आहे काय होतंय? तिच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तो बालपणीचा प्रोग्राम ॲक्टिव्ह आहे. पैसा वाईट आहे, पैसा मिळवणं कठीण आहे. त्यामुळे काय होते, ती कळत न कळत स्वतःला सॅबोटॅज करते. संधी समोर आली तरी ती गमावून बसते. दिस इज कॉल्ड मॅनिफेस्टेशन ब्लॉक बाय चाइल्डहुड प्रोग्रामिंग. आता आपण याच्या मागचं खरं सायन्स समजून घेऊया. लेट्स थिंक लाईक अ रिसर्चर. आपल्या मेंदूमध्ये एक सिस्टीम असते ज्याला म्हणतात RAS, रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम. हे तुमच्या मेंदूचं सिक्युरिटी गार्ड किंवा फिल्टर आहे. या फिल्टरचं काम काय आहे? जगामध्ये करोडो गोष्टी घडत असतात, पण हे फिल्टर तुम्हाला फक्त त्याच गोष्टी दाखवतं ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे. यू डोंट मॅनिफेस्ट व्हॉट यू वॉन्ट, यू मॅनिफेस्ट व्हॉट यू बिलीव्ह टू बी ट्रू. जर तुमच्या चाइल्डहुड प्रोग्रामिंगने तुमच्या RASला सांगितलं आहे की लोक फसवणूक करतात, कोणावरही विश्वास ठेवू नको, तर तुम्हाला आयुष्यात फक्त अशीच माणसं भेटणार जी तुमचा विश्वासघात करतील. कारण तुमच्या मेंदूचं फिल्टर इतर चांगल्या लोकांना बघूच शकत नाहीये. लेट्स टेक अनदर एक्झाम्पल. लहानपणी जर एखाद्या मुलाला सतत सांगितलं गेलं असेल, तुला काही जमत नाही, बघ त्याचा मुलगा किती हुशार आहे, तू नेहमी चुका करतोस. तो मुलगा मोठा झाल्यावर कितीही टॅलेंटेड असला तरी जेव्हा जेव्हा तो नवीन काम सुरू करेल, त्याच्या डोक्यात एक लहानसा आवाज येईल, नक्की तू हे करू शकतोस, नक्कीच तुझीच चूक होईल. हा आवाज त्याचा स्वतःचा नसतो, हा आवाज त्याच्या लहानपणीचा प्रोग्रामिंगचा असतो. अँड देन ही मॅनिफेस्ट फेल्युअर बिकॉज ही इनहेरेंटली फील्स अनवर्दी. मी म्हणाल, पण मी तर रोज सकाळी उठून बोलतो की आय एम रिच, आय एम हॅपी, मग माझं मॅनिफेस्टेशन का होत नाही? हिअर इज द अल्टिमेट ट्रूथ. युअर कॉन्शियस माइंड इज ओनली 10% ऑफ युअर ब्रेन पॉवर अँड युअर सबकॉन्शियस माइंड इज 90%. तुमचं 10% भाग म्हणतोय मला श्रीमंत व्हायचं आहे, पण तुमचा 90% भाग जो लहानपणी प्रोग्राम झालाय तो ओरडून सांगतोय तू गरीब घरातला आहेस, तुझे स्वप्न खूप मोठे आहेत, हे शक्य नाहीये. 10% विरुद्ध 90%, कोण जिंकणार? लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतो? लाईक अट्रॅक्ट्स लाईक. तुमची फ्रिक्वेन्सी मॅच झाली पाहिजे, पण जर आतमध्ये भीती, असुरक्षितता आणि संशय भरलेला असेल तर तुम्ही बाहेरून कितीही दाखवलं की तुम्ही पॉझिटिव्ह आहात, तुमची इनर फ्रिक्वेन्सी लॅकचीच असते आणि तुम्ही आयुष्यात अजून जास्त लॅक आणि संघर्ष आकर्षित करता. बट वेट, गेम इथे संपत नाही. जर आपण लहानपणी चुकीचे प्रोग्राम डाउनलोड केले असतील तर आपण त्यांना रिप्रोग्राम सुद्धा करू शकतो. वी कॅन हॅक आवर ओन सिस्टीम. ते कसं करायचं? त्याचे 3 सोपे मार्ग मी तुम्हाला सांगते. स्टेप 1, बिकम द ऑब्झर्वर. सगळ्यात आधी स्वतःचे पॅटर्न्स ओळखा. जेव्हा जेव्हा तुमचं काम अडकतं किंवा नात्यांमध्ये प्रॉब्लेम येतो, तेव्हा शांत बसा आणि स्वतःला विचारा, हा विचार माझा आहे की माझ्या लहानपणीच्या भीतीचा आहे? समजा पैशाचा प्रॉब्लेम आहे, तर लिहून काढा की लहानपणी तुमच्या घरात पैशाबद्दल काल काय बोललं जायचं. वन्स यू आयडेंटिफाय इट, 70% काम इथेच होतं. स्टेप 2, द स्लीप हॅक. रात्री झोपताना आणि सकाळी उठल्या उठल्या आपलं ब्रेन परत त्याच थीटा स्टेटमध्ये असतं, ज्या स्टेटमध्ये आपण लहानपणी होतो. या 5 ते 10 मिनिटात कधीही नकारात्मक गोष्टी, वाईट न्यूज किंवा सोशल मीडिया स्क्रोल करू नका. या वेळेत अफर्मेशन्स ऐका किंवा तुमची स्वप्न पूर्ण झाली आहेत असं व्हिज्युअलाइज करा. हा काळ म्हणजे थेट सबकॉन्शियस माइंडचं दार उघडं असल्यासारखं आहे. स्टेप 3, रिपिटेशन अँड इमोशन. लहानपणीची प्रोग्रामिंग वर्षानुवर्ष एकच गोष्ट ऐकून झाली आहे.
आता नवीन प्रोग्रॅमिंग करण्यासाठी तुम्हाला नवीन विचार रिपीट करावे लागतील, पण भावनांसोबत, विथ इमोशन. फक्त बोलू नका, फील करा की तुम्ही आधीच यशस्वी आहात. मित्रांनो, तुमचा भूतकाळ कसा होता हे तुमच्या हातात नव्हतं. युअर चाइल्डहुड वॉजंट युअर फॉल्ट. पण आज तुमचं भविष्य कसं घडवायचं हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. तो जुना कालबाह्य झालेला प्रोग्राम डिलीट करा आणि स्वतःचं एक नवीन पॉवरफुल व्हर्जन तयार करा. मला कमेंट करून नक्की सांगा, तुमच्या लहानपणीचं असं कोणतं वाक्य होतं जे आजही तुमच्या डोक्यात फिरतंय. लेट्स डिस्कस इन द कमेंट्स. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या त्या मित्रासोबत नक्की शेअर करा जो खूप मेहनत करतोय पण तरीही मागे पडतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप मॅनिफेस्टिंग, कीप ग्रोइंग.